नमस्कार, मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अक्षूज ब्युटिफुल लाईफ. तर रात्रीचे 9 वाजलेत आणि आज रविवार आहे, तर दिवस पूर्ण कामात गेलेला आहे. कसा गेला काहीच कळलं नाही आणि ब्लॉग करायचं राहून गेलं. सो एनिवेज आज काही तुम्हाला ब्लॉग आला नाही, पण उद्या मात्र हा ब्लॉग मी नक्की अपलोड करणार आहे. सो नक्की बघा ब्लॉग शेवटपर्यंत. आणि इथे आहे आर्या. आणि येस, काल सॅटर्डेला मी मम्मीला बोलवून घेतलं मुलींकडे थांबायला आणि मुलींना सरप्राईज म्हणून मी ह्या 2 गाड्या आणल्यात. अरे तुझी गाडी दाखव, अशी फिरव. ही आर्याची आहे आणि ही इराची आहे. घरात थोडा पसारा आहे, इग्नोर करा, दाखवते मी. तर ही आहे एलिफंटवाली इराची आणि ती आहे आर्याची. आणि मुलींनी एवढं कालपासून एन्जॉय केलं आहे ना या गाड्यांना घेऊन. खरंच म्हणजे मला ते जेवढ्याची ती आणली ना ती प्राईज मला एवढी वर्थ वाटली त्याच्यामुळे. सो येस, आता तिची फ्रेंड आली तिच्याशी खेळायला. सो येस, तर ह्या 2 गाड्या आणि नंतर त्या जेव्हा खेळतील ना तेव्हा मग मी तुम्हाला दाखवते. आणि इरा, अरे से हाय. काय मित्रांनो. तर येस, तर आता मला स्वयंपाक करायचा आहे. तर आता मला स्वयंपाक करायचा आणि शॉर्टकट मारायचा आहे. मला राईस करायचा आहे. सो आर्या, अगं आर्या. तर आता मला फक्त राईस करायचा कारण श्रीची काही इच्छा नाही आहे जेवायची आणि माझी तितकीशी, कारण दुपारी आम्ही भरपूर खाल्लं आहे. सो त्यामुळे मग आता फक्त राईस, मी मे बी बटाटा आणि शेंगदाणे वगैरे घालून आपण मसाला भात करतो ना त्या टाईपचा भात करणार आहे. सो येस. ए इरा, तुझी गाडी कुठे आहे? छान आहे ना गाडी तुझी? तुला आवडली? तुला आवडली? अरे तुला आवडली तुझी गाडी? तिने एवढं एन्जॉय केलं ना कालपासून इराणी आणि आर्यानी. आणि मी बरं झालं एक गाडी नाही आणली. एक आणली असती ना दोघींची खूप भांडणं झाली असती, म्हणून मी दोघींना सेपरेट आणली. मम्मा तुला गाडी आवडली? हा, तू कशी थँक्यू म्हटली मग? नकरा. तर चला आता भात बनवते. बाबा गेलेत, तर म्हणजे बाबा म्हणजे श्री यांचा बाबा आणि दूध आणायला. तर बाबा पण आलेला आहे. बाबा आला नाही, बाबा आले. तर चला आता राईस बनवते, मसाले भात बनवते, दाखवते रेसिपी. शॉर्टकटवाली रेसिपी, सिम्पल दाखवते तुम्हाला. प्रिपरेशन केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. एक कांदा असा स्लाइस कट करून घेतलेला आहे. एक टोमॅटो असा चिरलेला आहे. इथे मी आलं लसूण टेचून घेतलेलं आहे. आणि इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत, जसं की काळी मिरी, लवंग, दालचिनी, एक मोठी वेलची, शहाजिरं. आणि ह्याच्यामध्ये मी 1 किंवा 2 तमालपत्राची पानं पण घेणार आहे. आणि थोडासा आवाज येईल मुलींचा कारण मुली खेळत आहेत. सो येस, हे प्रिपरेशन झालेलं आहे. आता आपण करायला घेऊ. प्रिपरेशन पूर्ण झाल्यानंतर मी आता गॅसवर ठेवलेला आहे माझा कुकर, जो आहे स्टीलचा छोटा कुकर आहे. तर तो ठेवलेला आहे. आणि कुकर छान तापला की त्यामध्ये मी घालणार आहे तेल. इथे तुम्ही तूप पण घालू शकता. आणि रात्रीचा जरा व्हॉइस ओव्हर करते आहे तर थोडासा आवाज येईल बाहेरचा, तर आजच्या दिवस समजून घ्या. नेक्स्ट टाईम मी थोडंसं लक्ष देईन. आणि तेल पण आता थोडंसं तापलं की जे आपण खडे मसाले घेतले होते ते सगळे टाकून द्यायचे. आणि यातच मी कांदा पण घालते आहे. तर जो आपण चिरलेला कांदा होता तोही घालून देऊयात. तर 1 वाटी राईससाठी इथे मला 1 कांदा सफिशियंट आहे, कारण की आम्ही दोघंच जेवणारे आहोत. सो एक कांदा आणि 1 टोमॅटो असं मी घेतलेला आहे. इथे कांदा थोडासा परतते तेलामध्ये. कांदा आणि हा गरम मसाला चांगल्या पद्धतीनं परतणं, इव्हन मी नंतर पण ज्या गोष्टी ॲड करणार आहे त्या चांगल्या पद्धतीनं परतणं हे खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यावरच या राईसची टेस्ट डिपेंड करते. तर इथे पहा कांदा असा परतला आहे. तर इथे मी एक मोठ्या साईजचा बटाटा होता, तर त्याच्या अशा पद्धतीनं फोडी करून घेतलेल्या आहेत. आणि त्या पण मी आता याच्यामध्ये थोडंसं परतून घेते. बटाटा पण हा परतला ना की त्याला टेस्ट वेगळी लागते, म्हणजे थोडीशी जास्त छान टेस्ट लागते. तर सोबतच मी इथे शेंगदाणे पण घालते.
खरं तर मसाले भातामध्ये ना बऱ्याच प्रकारच्या भाज्याही घालतात, पण मी खरं सांगते आज संडे असूनही माझ्या घरात भाजी नाही आहे. म्हणजे आहे, मेथी आहे आणि कोबी वगैरे आहे, तर त्या काय आपण टाकत नाही. ह्याच्यामध्ये फ्लावर वगैरे असतं तर टाकलं असता, पण नाही आहे. सो मग मी ह्या ज्या गोष्टी अवेलेबल आहे त्यामध्येच मी हा मसाले भात करते. तर इथे मी शेंगदाणे घालून परत 2 मिनटं परतलं आणि मग आता जी आपण अद्रक लसूणची पेस्ट केली होती, म्हणजे जे ठेचून घेतलं होतं, तर ते मी आत घालते. आणि ते घातल्यानंतर पुन्हा एकदा मी हे परतून घेते. तर येस, इथे मी आता छानपैकी असं सगळं एकजीव करून घेते आणि अद्रक लसूण थोडासा परतला. ॲक्च्युली तेल कमी आहे माझ्या स्वयंपाकात, म्हणजे स्वयंपाक जे मी करते त्यात मी तेलाचा वापर कमी करते. आणि जेव्हा आपण असं तेल कमी वापरतो ना, तर आलं जे आहे ते भांड्याला चिकटतं. सो इथे तुमच्या लक्षात येत असेल की माझंही आलं जे आहे ते खाली तळाला जाऊन चिकटलेलं आहे. सो कमी तेलाच्या वापरामुळे हे होतं, अदरवाईज काही रिझन नाही आहे वेगळं. आणि मग ते परतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे टोमॅटो. आता थोडासा मी काय करणार, गॅसची फ्लेम थोडी कमी करणार आणि मसाले घालून घेणार. अगदी बेसिक मसाले जे आपल्या मसाल्याच्या डब्यात असतात तेच, त्यापेक्षा वेगळं काही नाही. त्यापेक्षा वेगळं म्हणजे एकच मसाला जातो, चिकन मसाला, जो तुम्हाला माहिती आहे की मी नेहमीच घालते मसाले भातामध्ये. त्याने मला टेस्ट खूप छान वाटते. तर इथे मी जे आपले मसाल्याच्या डब्यामध्ये मसाले आहेत ते घालते, जसे की हळद पावडर, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि धनेपूड. याशिवाय आपण फक्त मीठ घालणार आहोत आणि चिकन मसाला. तर मी इथे आता चवीनुसार मीठ घालून घेते. मिठाचा हात माझा फार कमी आहे, शक्यतो माझ्या गोष्टींमध्ये मीठ कमी पडतं, खारट होत नाही. आणि इथे मी चिकन मसाला काढला फ्रीजमधून, पण माझ्या लक्षात आलं की चिकन मसाला संपलेला आहे. सो मी ते पॅकेट हे असं पूर्ण काय बोलतात त्याला, यूज करते आहे. म्हणजे पॅकेट पूर्ण खाली होतं आहे हे असं इथपर्यंत मी त्याला यूज करते. पण अगदी थोडासाच मला चिकन मसाला मिळाला त्यामध्ये. तर आता हे सगळे मसाले आपण एकजीव करून घेऊ. आणि तेल कमी असल्यामुळे मसाला खाली चिकटतो आहे, अदरवाईज काही रिझन नाही आहे. पण मी ना ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी टेबलस्पून 1 किंवा 2 टेबलस्पून असं मी त्याच्यामध्ये पाणी घालते, जेणेकरून मसाले ना शिजले जातील पण खाली लागणार नाही. तर हे पहा, मी हे ना एकदम नंतरच तुम्हाला ते थोडं परतल्यानंतर दाखवलं आहे. आता मी इथे राईस घालते. तर 1 वाटी राईस घेतलेला आहे मी इंद्रायणीचा, आणि त्याच्यामध्ये अगदी 1 मूठभर मी अख्खा मसूर जो आहे आपला तो घातलेला आहे. तर ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी 2-3 पाण्याने. आणि आता 1 वाटी भातासाठी मी 2 वाटी पाणी घालणार आहे. तर एकदा हे सगळं घालून त्याला मिक्स करून घ्यायचं छान असं, आणि कुकरचं झाकण लावायचं. 2 ते 3 मी शिट्ट्या देते. तुम्ही 1 किंवा 2 पण देऊ शकता, त्यात पण भात होतो. पण जसं की तुम्ही पाहिलं असेल की मी बटाटा थोडासा मोठा कापलेला आहे, तर मी ॲटलिस्ट 3 ह्याला शिट्ट्या देईल, कारण की माझ्या ह्या कुकरच्या शिट्ट्या पण फास्ट होतात, म्हणजे फटाफट होऊन जातात. म्हणून मग मी 3 शिट्ट्या देते आणि फायनली झाकण लावून मग आपला भात तयार होईल. हॅलो, हाय कर. तर आता माझा भात करून झालेला आहे, मसाले भात, आणि आता आम्ही जेवणार आहोत थोड्याच वेळात. पण त्याआधी मी मुलींना भरवते. तर इरा बरेच दिवस झालं जेवत नाही आहे, तर इरासाठी नाचणी सत्व केलं आहे आणि आर्यासाठी वरण भात आहे. सो आता त्या जेवतील. आणि आज मला वाटलं नव्हतं की मी व्लॉग टाकू शकेल, पण आता झालाच आहे व्लॉग. तर मी आजचा हा व्लॉग आजच अपलोड करून टाकेन. म्हणजे आता फटाकरनं त्या रेसिपीचं व्हॉइस ओव्हर देते आणि लगेच अपलोड करते. सो तुम्हाला आज पण व्लॉग बघायला मिळेल. थोडासा उशिरा येईल, पण जर पाहू शकलात तर बघा, नाही तर मग उद्या बघा. तर मग वाटलं नव्हतं की आज पण ब्लॉग जाईल, नाहीतर मी ठरवलं होतं जसं की 7 दिवस मी रेग्युलर कंटिन्यू ब्लॉग टाकेन. थांब ना. तर मला वाटलं आजचा दिवस मग मिस झाला, पण तसं नाही झाला. आज पण तुम्हाला ब्लॉग येईल. सो ब्लॉग नक्की बघा आणि कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटते उद्या तुम्हाला एका छानशा ब्लॉगसहित. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. से बाय बाय.